जागरूक विद्यार्थी म्हणजे सुरक्षित डिजिटल भविष्य हा संदेश देत इंदिराबाई ललवाने ज्युनियर स्कूल जामनेरपुरा येथे सायबर अवेअरनेस सेशन घेण्यात आलं। विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमांच्या सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्यासाठी विविध सायबर गुन्हे, ऑनलाईन स्कॅम आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांची माहिती देण्यात आली। या सत्रामध्ये जानवी सपकाळे, वैष्णवी सैतवार, साक्षी पाटील, विद्या सोनवणे, राहुल चोपडे आणि जय ठाकूर या सायबर वॉरियर्सनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। फेक कॉल, फेक लिंक, बनावट वेबसाईट, OTP फ्रॉड, सोशल मीडिया फसवणूक आणि इतर ऑनलाईन स्कॅमच्या माध्यमातून होणाऱ्या या फसवणुकीची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। यावेळी क्विक फील्ड फाउंडेशन कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सायबर अवेअरनेस बुकलेट्सचं सुद्धा विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं। बुकलेट्स मधील माहिती कशी वाचायची, त्यातील महत्त्वाचे मुद्दे कसे समजून घ्यायचे आणि सायबर सुरक्षेचे नियम प्रत्यक्ष जीवनात कसे वापरायचे याबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। सायबर वॉरियर्सने विद्यार्थ्यांना कोणत्याही संशयास्पद मेसेजला किंवा कॉलला तातडीने प्रतिसाद न देण्याचा सल्ला दिलाय। OTP, पिन, पासवर्ड आणि इतर गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये। तसंच इंटरनेटवर मिळणाऱ्या कोणत्याही ऑफर किंवा लिंकची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये असं सांगण्यात आलंय। प्राचार्य गायकवाड सर यांच्या सहकार्यानं आणि RB आमले सरांच्या मार्गदर्शनाखाली हा सायबर जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला। विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेत सायबर सुरक्षेचे महत्त्व जाणून घेतलंय। डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकानं जागरूक, सतर्क आणि जबाबदार डिजिटल नागरिक बनणं आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। नमस्कार, मी न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी, 11वी सायन्सचा मी विद्यार्थी। माझं नाव प्रशांत रवींद्र पाटील। आज आमच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीच्या ह्या 2 दीदी आल्या होत्या। त्यांनी आम्हाला छान अशा प्रकारे सायबर क्राईम विषयी सांगितलं, आपण काय करावं तसेच काय करू नये। तसेच मी अंडर 19 म्हणजे 19 वर्षाखालील मुलगा आहे व मी कोणत्या जबाबदाऱ्या पाळल्या पाहिजे। जसं माझ्या नावावर जर मोबाईलचं अकाउंट नसेल तर मी माझ्या आई वडिलांच्या नावावरील जे अकाउंट आहे त्याच्यावर इंस्टाग्राम, फेसबुक किंवा इतर जे सोशल मीडियाचे साधने ते जपून वापरावेत। त्याचबरोबर त्या दीदींनी आम्हाला सांगितलं की जर तुमच्या बरोबर काही फ्रॉड झाला तर 1930 यावर कॉल करावा आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे सायबर क्राईम सॉल्व्ह करणारे जे पोलीस असतील किंवा वेगवेगळे अधिकारी असतील त्यांना भेट द्यावी। धन्यवाद।